नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरतीसाठी सामान्य ज्ञान परीक्षा व चालू घडामोडीवर आधारित हा व्हिडिओ असणार आहे. मित्र हो, अशा नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले आहे? तर 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. 8 ऑगस्ट 1942 रोजी. भारताचे विभाजन कोणत्या कायद्याने झालेले आहे? तर भारतीय स्वतंत्र अधिनियम 1947 या कायद्यानुसार भारताचे विभाजन करण्यात आलेले आहे. भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947 या कायद्याने भारताचे विभाजन करण्यात आलेले आहे. भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होऊन गेलेले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू हे होय. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधान दिन कधी लागू झाले? तर भारतीय संविधान कधी लागू झाले? तर 26 जानेवारी 1950 या दिवशीपासून भारतीय संविधान भारतामध्ये लागू करण्यात आलेलं आहे. 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतामध्ये संविधान लागू करण्यात आलेलं आहे. फ्रेंच राज्यक्रांती कधी झालेली आहे? तर 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती घडून आलेली आपल्याला दिसून येते. 1789 या वर्षी. अमेरिकेचा स्वतंत्र दिन कधी साजरा केला जातो? तर 14 जुलै रोजी अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. 4 जुलै रोजी. यानंतरचा प्रश्न आहे, दुसरे महायुद्ध कधी सुरू झाले होते? तर 1939 या दिवशी दुसरे महायुद्ध आपल्याला चालू झालेलं दिसून येते. 1939 या युवा वर्षी दुसरे महायुद्ध चालू झालेलं आपल्याला दिसून येतं. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झालेली आहे? तर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आलेली आहे. 1945 या साली. रशियातील ऑक्टोबर क्रांती कधी झाली आहे? तर 1917 साली रशियामध्ये ऑक्टोबर क्रांती घडून आणलेली होती. 1917 या साली. यानंतरचा प्रश्न आहे, राजा राममोहन राय यांनी कोणता सुधारणा आंदोलन सुरू केले होते? तर ब्राह्मण समाज ही चळवळ राजा मोहनराव रॉय यांनी समाज सुधारण्यासाठी केलेली होती. ब्रह्म समाजाची स्थापना राजा राममोहन राय यांनी केली होती. सती प्रथा बंद करण्याचे श्रेय कोणाला जाते? तर राजा राममोहन राय आणि लॉर्ड विल्यम बेंटिक या दोन समाज सुधारकांना सती प्रथा बंद करण्याचे श्रेय जाते. राजा राममोहन राय आणि लॉर्ड विल्यम बेंटिक या दोन विचारवंतांना. बालविवाह प्रतिबंधक कायदा कधी पारित करण्यात आला आहे? तर 1929 या साली बालविवाह प्रतिबंधक कायदा पारित करण्यात आलेला आहे. 1929 या वर्षी. दयानंद सरस्वती यांचा प्रसिद्ध नारा काय आहे? तर वेदाकडे चला, असं दयानंद सरस्वती यांनी आपल्या समाज सुधारणेतून हे नारा दिलेला आहे. वेदाकडे चला हा नारा दिलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये योगदान दिलेले आहे? तर महिला शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख या दोन समाजसुधारकांनी महिला शिक्षण सुधारण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. महिला शिक्षण सुधारण्यासाठी. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली आहे? तर 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली होती. 1906 या वर्षी. आंबेडकरांनी दलित हक्कासाठी आंदोलन कधी सुरू केले होते? तर 1927 रोजी महाड चौदार सत्याग्रह केला आणि दलित हक्कासाठी त्यांनी आंदोलन उभा केलेलं आपल्याला दिसून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. यानंतरचा प्रश्न आहे,
वंदे मातरम गीताचे रचनाकार कोण आहेत? तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे वंदे मातरम या गीताचे रचनाकार असलेले आपल्याला दिसून येतात. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे दिसलेले जातात. अण्णा हजारे यांनी कोणत्या आंदोलनाचे नेतृत्व केलेले आहे? तर भ्रष्टाचार विरोधी आंदोलन 2011 रोजी अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील आझाद मैदानावर आपल्याला चालू झालेले दिसून येते. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत? तर डॉक्टर भीमराव आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. डॉक्टर भीमराव आंबेडकर हे. यानंतरचा प्रश्न आहे स्वदेशी आंदोलन कशामुळे सुरू झालेलं होतं? तर 1905 मध्ये बंगालच्या फाळणी विरोधामध्ये हे स्वदेशी आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये स्वदेशी आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं. गांधीजींनी भारतात सत्याग्रह कुठून सुरू केला होता? तर चंपारण्य, बिहार या ठिकाणी असलेलं चंपारण्य या ठिकाणाहून महात्मा गांधी यांनी भारतामध्ये सत्याग्रह करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. दांडी मार्च कधी आणि का करण्यात आला होता? तर 12 मार्च 1930 या दिवशी मिठाच्या कायद्याचा भंग करण्यासाठी महात्मा गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दांडी मार्च काढला होता. 12 मार्च 1930 रोजी मिठाच्या कायद्याचा भंग करण्यासाठी हा सत्याग्रह हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. पहिली गोलमेज परिषद कधी झाली होती? तर 1930 या वर्षी पहिली गोलमेज परिषद भरवण्यात आलेली होते. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गांधीजींनी कोणाचे प्रतिनिधित्व केले होते? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व महात्मा गांधी यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतो. काकोरी कांड कधी झाला होता? तर 9 ऑगस्ट 1925 या दिवशी काकोरी कांड घडून आलेला आपल्याला दिसून येतो. 9 ऑगस्ट 1925 या दिवशी. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना कधी फाशी देण्यात आलेली होती? तर 23 मार्च 1931 या दिवशी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आलेली होती. 23 मार्च 1931 या दिवशी फाशी देण्यात आलेली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले होते? तर मुंबई या ठिकाणी 1885 मध्ये भारतातील राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन झालेले आपल्याला दिसून येतो. मुंबई या ठिकाणी 1885 या वर्षी. होम रूल आंदोलनाची सुरुवात कोणी केली होती? तर बाळ गंगाधर टिळक आणि ॲनी बेझंट यांनी होम रूल आंदोलनाची सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. बाळ गंगाधर टिळक आणि ॲनी बेझंट यांनी केलेली होती. 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये कोणता प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला होता? तर पूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव या आंदोलनामध्ये किंवा या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेला होता. पूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव लाहोर अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे समाजवादी विचारसरणीला चालना देणारे नेते कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे दोन विचारवंत समाजवादी विचारसरणीला चालना देणारे विचारवंत म्हणून पुढे आलेले आपल्याला दिसून येतात. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे होय. फॉरवर्ड ब्लॉगची स्थापना कोणी केलेली आहे? तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉगची स्थापना केलेली होती. सुभाषचंद्र बोस यांनी. आझाद हिंद फौज कोठे स्थापना झाली होती? तर सिंगापूर या देशामध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना करण्यात आलेली होती. सिंगापूर या शहरामध्ये. महात्मा गांधी यांना राष्ट्रपती कोणी संबोधले होते? तर सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले होते. 1937च्या निवडणुकामध्ये काँग्रेसने किती प्रांतीय विधानसभामध्ये विजय मिळवला होता? तर
11 पैकी 8 जागावर 1937च्या निवडणुकामध्ये काँग्रेसने प्रांतीय विधानसभामध्ये आपला विजय मिळविला होता 11 पैकी 8 जागेवर. जालियनवाला बाग हत्याकांडाचा चौकशीसाठी कोणता आयोग नेमला होता तर हंटर आयोग जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेला होता. हंटर आयोग नेमण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे, तुम मुझे रक्त दो मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन असे वाक्य कोणी म्हटलं होतं तर सुभाषचंद्र बोस यांनी. मी तुम्हाला रक्त द्या, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हे वाक्य सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलं होतं. अलीगढ चळवळ कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली होती तर मुस्लिम शिक्षण आणि सामाजिक सुधारणा करण्यासाठी अलीगढ चळवळ उभारण्यात आलेली होती. आपल्याला अलीगढ चळवळीचा मुख्य उद्देश काय होता तर मुस्लिम शिक्षण आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी अलीगढ चळवळ उभारण्यात आलेली आपल्याला दिसून येते. भारताचे विभाजन होत असताना गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे विभाजन होत असताना गव्हर्नर या पदावर आपल्याला असलेले दिसून येतात. लॉर्ड माउंटबॅटन हे होय. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधान तयार करण्यास किती वेळ लागला होता तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी भारतीय संविधान तयार करण्यासाठी लागलेला आपल्याला दिसून येतात. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागलेला दिसून येतात. पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झालेली होती तर 1951 या वर्षापासून भारतामध्ये पहिली पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आलेली होती. 1951 या वर्षापासून. भारत आणि चीन युद्ध कधी झाले होते तर 1962 रोजी भारत आणि चीन युद्ध आपल्याला झालेलं दिसून येतं 1962 या कालावधीमध्ये. भारत आणि पाकिस्तान युद्ध कधी झाले होते तर 1947 ते 48 या कालावधीमध्ये भारत आणि पाकिस्तान युद्ध आपल्याला झालेलं दिसून येते. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होऊन गेलेले आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे. पंचशील करार कोणत्या देशासोबत झालेला आहे तर भारत आणि चीन या 2 देशांमध्ये पंचशील करार करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. भारत आणि चीन या 2 देशांमध्ये पंचशील करार आपल्याला झालेला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील प्रमुख बंदर कोणते होतं तर लोथल हे काही बंदर आहे. सिंधू संस्कृतीतील प्रमुख बंदर आपल्याला असलेलं दिसून येतो लोथल हे होय. ग्रेट बाथ हे कोठे आढळते तर मोहनजोदडो या ठिकाणी आपल्याला ग्रेट बाथ आढळून येताना दिसून येतं मोहनजोदडो या ठिकाणी. महाभारताच्या युद्धाचा कालावधी किती होता तर 18 दिवस एवढा महाभारताच्या युद्धाचा कालावधी असलेला आपल्याला दिसून येतो. 18 दिवस एवढा होता. अजातशत्रू कोणाचा मुलगा होता तर बिंबिसार या राजाचा अजात शत्रू हा मुलगा असलेला आपल्याला दिसून येतो बिंबिसार या राजाचा. गुप्त वंशाचा संस्थापक कोण होता तर श्रीगुप्त हे गुप्त वंशाचे संस्थापक असलेले आपल्याला दिसून येतात. श्रीगुप्त होय. समुद्रगुप्ताला कोणत्या नावाने ओळखल्या जाते तर भारताचा नेपोलियन या नावाने समुद्रगुप्तला ओळखल्या जाते. भारताचे नेपोलियन या नावाने. विक्रम संवतची सुरुवात कोणी केली होती तर राजा विक्रमादित्य यांनी विक्रम संवतची सुरुवात केलेली आपल्याला दिसून येतो. राजा विक्रमादित्य यांनी केलेली आपल्याला दिसून येते. पहिली बौद्ध परिषद कोठे झालेली आहे तर राजगृह या ठिकाणी पहिली बौद्ध परिषद आपल्याला झालेली दिसून येते. राजगृह या ठिकाणी. खिलजी वंशाचा संस्थापक कोण होता तर जल्लाउद्दीन खिलजी हा खिलजी वंशाचा संस्थापक असलेला आपल्याला दिसून येतो. जल्लाउद्दीन खिलजी हा होता. जजिला कर कोणी रद्द केला होता तर अकबर याने जजिला कर रद्द करण्यात केलेला होता. अकबर याने.
कोणत्या मुघल शासन काळामध्ये जिद्दा पीर म्हटले जात होते? तर औरंगजेबाच्या शासन काळामध्ये जिद्दा पीर असे मोगलाला जिद्दा पीर असे म्हटल्या जात होते. रायबहादूरची उपाधी कोण देत होते? तर ब्रिटिश सरकार हे भारतीय जनतेला राय बहादूर ही उपाधी देऊन त्यांचा सन्मान करत होते. ब्रिटिश सरकार राय बहादूर होय. रेग्युलेशन ॲक्ट कधी पारित करण्यात आलेला होता? तर 1773 रोजी रेग्युलेटिंग ॲक्ट लागू करण्यात आला होता किंवा पारित करण्यात आलेला होता. 1773 मध्ये करण्यात आलेला होता. भारताच्या फाळणीची योजना कोणाच्या नावाने ओळखली जाते? तर माउंट बॅटन योजना म्हणूनही भारताच्या फाळणीची योजना या नावानेही ओळखल्या जाते. माउंट बॅटन योजना म्हणूनही ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे? तर न्यूयॉर्क, अमेरिकेमधील न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाचे आपल्याला मुख्यालय असलेलं आपल्याला दिसून येते. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या सिटीमध्ये. बफर स्टेट म्हणजे काय आहे? तर दोन विरोधी शक्तीमधील तटस्थ राज्य म्हणजेच बफर स्टेट म्हणून ओळखल्या जाते. दोन विरोधी शक्तीमधील तटस्थ राज्य जे आहेत त्यांना बफर स्टेट म्हणून ओळखल्या जाताना आपल्याला दिसून येतं. बर्लिनची भिंत कधी पाडली गेली होती? तर 1989 मध्ये बर्लिनची भिंत पाडण्यात आलेली होती. 1989 या वर्षी बर्लिनची भिंत पाडण्यात आलेली होती. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या युद्धानंतर संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली होती? तर द्वितीय महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्राची स्थापना करण्यात आलेली होती. द्वितीय महायुद्धाच्या नंतर. पहिल्या महायुद्धाचा शेवट कधी झाला होता? तर 1918 या वर्षी पहिल्या महायुद्धाचा शेवट झालेला आपल्याला दिसून येतं. 1918 या वर्षामध्ये. हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब कधी टाकण्यात आला होता? तर 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आलेला होता. 6 ऑगस्ट 1945 या वर्षी हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आलेला होता. शीतयुद्ध कोणत्या दोन देशादरम्यान होते? तर अमेरिका आणि सोव्हिएत संघ या दोन देशामध्ये शीतयुद्ध आपल्याला झालेलं दिसून येतं. अमेरिका आणि सोव्हिएत संघ या दोन देशामध्ये. नाटोची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 1949 रोजी नाटोची स्थापना करण्यात आलेली दिसून येते. 1949 रोजी करण्यात आलेली आहे. आशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच ADB चे मुख्यालय कोठे आहे? तर फिलिपिन्स मनिला या ठिकाणी आशियाई डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय असलेले आपल्याला दिसून येते. मनिला, फिलिपाईन्स या देशामध्ये. भारताच्या राष्ट्रध्वजाचा डिझाईन कोणी तयार केलेले आहेत? पिंगली वेंकय्या यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या डिझाईन तयार केलेली आहे. पिंगली वेंकय्या यांनी. आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धाची सुरुवात कधी झालेली आपल्याला दिसून येते? तर 1896 या वर्षापासून आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धाची सुरुवात करण्यात आलेली दिसून येते. 1896 या सालापासून. पहिले आधुनिक ऑलिम्पिक कोठे झाले होते? तर ग्रीस देशामधील अथेन्स या शहरामध्ये पहिले आधुनिक ऑलिम्पिक भरवण्यात आलेलं होतं. अथेन्स, ग्रीस या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे, पंचशील या संकल्पनेचा जनक कोण आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे पंचशील या संकल्पनेचे जनक असलेले आपल्याला दिसून येतात. पंडित जवाहरलाल नेहरू हे होय. कोणार्कचे सूर्य मंदिर कोणी बांधलेले आहे? तर नरसिंह देव प्रथम यांनी कोणार्कचे सूर्य मंदिर बांधलेले आपल्याला दिसून येतं. नरसिंह देव प्रथम यांनी. विक्रमशिला विद्यापीठ कोणी स्थापन केलेलं होतं? तर धर्मपाल यांनी विक्रमशिला विद्यापीठ स्थापन केलेलं होतं. धर्मपाल यांनी.
बौद्ध धर्माचे संस्थापक कोण आहे तर गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक असलेले आपल्याला दिसून येतात. गौतम बुद्ध यांनी स्थापन केलेलं आहे. अजातशत्रू कोणत्या राजघराण्यातील होता तर हर्षक वंश या घराण्याशी अजातशत्रू असलेलं आपल्याला दिसून येतं. हर्यक्ष वंश या सम्राट अशोकाने कोणता धर्म स्वीकारला होता तर बौद्ध धर्म हा सम्राट अशोकाने आपल्याला स्वीकारलेला दिसून येतं. बौद्ध धर्म होय. किस महायुद्धानंतर अशोकाने हिंसेचा त्याग केलेला होता तर कलिग युद्धानंतर अशोकाने हिंसेचा त्याग करून अहिंसेचा मार्ग निवडलेला आपल्याला दिसून येतो कलिग या युद्धानंतर. अजिंठा लेण्यावर प्रामुख्याने कोणत्या धर्माचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो तर बौद्ध धर्माचा परिणाम किंवा बौद्ध धर्माचा प्रभाव आपल्याला अजिंठा येथे असलेल्या लेण्यावर आपल्याला दिसून येतो. बौद्ध धर्माचा परिणाम होय.